नमस्कार सगळ्यांना. कसे आहेत सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी व्हिडिओ बनवायला घेतला. आज तारीख होती 29 तारीख 29 एप्रिल. तर 4 दिवस मी व्हिडिओ नाही टाकले कारण माझी पण जरा तब्येत बरोबर नव्हती आणि जरा मेंटॅलिटी पण नव्हती जेणेकरून मी व्हिडिओ शूट करेन आणि टाकेन. तर मी 4 दिवस गॅप घेतला, पण आता ना माझे रेग्युलर व्हिडिओ असणार आहेत. सकाळी 8 वाजता असणार आहेत व्हिडिओ. आणि तुम्हाला आता दिसत असेल नवीन कलर वगैरे मारलेलं ते घर जिथं आम्ही शिफ्ट होणार आहेत. ते घर तुम्हाला मी दाखवते ह्या व्हिडिओमध्ये. अजून झालं आहे नाही त्याचं काम, म्हणजे कलर वगैरे मारून झाला आहे. खाली जो कोबा होता ना, तर नवीन कोबा टाकलेला आहे तिथे. आणि वरती लाल कोबा असतो ना, तो लाल कोबा टाकला आहे. आधी खूप म्हणजे सिमेंट निघलेलं खालून म्हणून कोबा टाकलेला आहे. आणि हा रूम कुठे आहे, आम्ही आधी पहिलं राहतो ना त्याच्या अपोजिट साईडला, म्हणजे इकडे बाजूला आहे, तिथे आम्ही रूम घेतला आहे. तो म्हणजे भाड्याने घेतला आहे. तर इथे पाणी मारलेलं आहे खाली, जेणेकरून जे सिमेंट असते ना, चांगलं पाणी मारलं तर चांगल्या प्रकारे ते सुकलं जातं, म्हणून पाणी मारलेलं आहे. तर एका बाजूला पाणी येऊन थांबलेलं, कारण ही खालची बाजू होती. आणि वैभवचे पप्पा आहेत तिथे हे करत होते, म्हणजे पाणी मारत होते. तुम्ही आधीमध्ये दिसतच असतील वैभवचे पप्पा. आणि उघडे होते कारण खूप गरम होत होतं, टॉवेलवर होतं ते. तर तरी मी दाखवलं आहे, कारण ते काम करत होते, मी तिथेच दाखवत होते, म्हणजे व्हिडिओ बनवत होते. तर ते पण आलेत व्हिडिओमध्ये, तर समजून घ्या. गरम भरपूर, म्हणजे खूप गरम वाढलं आहे आता, गरमी भरपूर वाढली. त्याच्यामुळं त्याने टी शर्ट वगैरे नव्हतं घातलं, फक्त टॉवेल हे केलेला. तर असा आहे रूम, तुम्हाला दाखवला आहे तो. आणि इथे बाहेर टाकी ठेवण्यासाठी छोटंसं हे बांधलं आहे, म्हणजे चिऱ्याचं, म्हणजे टाकी ठेवण्यासाठी. आणि तिथे नळ कनेक्शन हे करणार ते. तर तुम्हाला कसं वाटलं आमचं, म्हणजे आम्ही जे न्यू हाऊस घेतलं आहे, म्हणजे भाड्याने घेतलं आहे, तर तुम्हाला कसं वाटलं? आणि दररोजचे ब्लॉग माझे ह्या घरामध्ये असणार आहेत. तर मी तुम्हाला म्हणत होते व्हिडिओमध्ये कसं आहे, छान आहे ना की चांगलं ना, असं म्हणत होते. तर मी तो बॅकग्राऊंडचा आधीचा आवाज होता ना, तो मी आवाज बंद केला आहे, कारण वैभवची बडबड भरपूर चालू होती, मस्ती भरपूर चालू होती. तर तिचे पप्पा ओरडत, त्याच्यामुळं मी आवाज जास्त दिला आहे ना, म्हणजे बॅकग्राऊंड जो आवाज होता खरा तो वाज दिला नाही, माझा आवाज टाकला आहे त्याच्यामध्ये. तर 2 रूमचा आहे, किचन आणि एक रूम. आणि किचनमध्येच हे आहे आंघोळीसाठी बाथरूम. त्याच्यानंतर वैभवचं पप्पाचं काम झालं, त्यानंतर मी इकडे स्वयंपाक बनवलेला. तर दुपारी मी आज बनवलेलं मसाले भातच बनवलेला आणि मिरची तळलेले. तर इथे आम्ही आता जेवायला बसतो आहे. आणि दुपारची वेळ होती तेव्हा, म्हणजे 2 वाजून गेलेले. त्याच्यानंतर आम्ही जेवायला बसलो, कारण वैभवचे पप्पा तिकडे काम करत होते ना, तर उशीर झाला जेवणासाठी. तर वैभवची पण मस्ती भरपूर चालू होती. आणि इथे पाहू शकता, ऊन इतकं वाढलं आहे ना, अक्षरशः बाहेर पडायलाच नको वाटतं. आणि हे जे प्लॅस्टरचे घरं असले ना, त्याच्यामध्ये भरपूरच गरम होतं, कारण हवा जायला जागाच नसते, खूप गरम होतं. म्हणजे थोडं जरी बसलं ना, पंखा नसला चालू, तरी पण खूप गरम होतं. तर आता संध्याकाळी आम्ही बाहेर जाणार होतो. तर आवरलं, माझं आवरलं, वैभवचं आवरलं, वैभवच्या पप्पाने पण आवरलेलं. कारण आज 29 तारीख, म्हणजे 29 एप्रिल माझा बड्डे असतो. तर वैभवच्या पप्पांना मीच म्हटलं की बाबा आज मी जेवण नाही बनवत, आज बाहेरच जाऊ कुठेतरी. तर आम्ही इथे आलो आहे चायनीज दुकानमध्ये, म्हणजे चायनीज सेंटर आहे तिथे. आणि हे नवीन आहे. आणि मी फर्स्ट वेळ गेले मी ह्या सेंटरमध्ये, कारण मी कधीच गेले नव्हते. मी जाते आधीमध्ये, म्हणजे आसपासच्या, पण वर्षातून एकदा दोनदाच जाते. कंपल्सरी आम्ही बाहेरचं खातच नाही, म्हणजे कधीतरी खातो. तर मी आज म्हटलं माझा बड्डे आहे, तर म्हटलं आज बाहेरच जेवण करू, काहीतरी बाहेरच खाऊ, कारण दुपारी पण उशिरा जेवण झालं आमचं. तर मग भूक नव्हती एवढी, म्हटलं थोडं थोडं खाऊ, हाफ हाफ. तर बाहेर गेलो. आणि वैभवला आधीच मी खाऊ घातलेलं थोडं. त्याच्यानंतर म्हटलं की ती पण खाईल थोडं आपल्यासोबत बसून, काय
आणि घरी आल्यावर बघू तिला भूक लागली तर आणखीन मी काहीतरी देईन. पण वैभूचं पोट भरलं, तिने पण थोडं खाल्लं तिथे आमच्यासोबत. तर मी बाहेर व्हिडिओ बनवत होते, मला खूप अवघड जात होतं बोलायला. तर वैभवचे पप्पा म्हटले कर ब्लॉगिंग, कारण तुझ्या चॅनल आहे तर तुला करणं भागच आहे. तर आता इथे आलो आहे, चायनीज सेंटर आहे आणि आज माझा बड्डे 29 एप्रिल. तर सकाळी काहीच करता आलं नाही, संध्याकाळी यांनाच म्हटलं की चला बाहेर जाऊ म्हणून. तर आता आणलं त्याने चायनीज खायला. तर किती दिवसाने वर्षातून आलोय ना आपण, काय हो होय वर्षातून आलोय ना, वर्षातून आलो आता चायनीज खायला बाहेरचं. बायबू नको, बाहेरचं कधीच खात नाही. आता बघू इथलं, आणि फर्स्ट वेल आहे इथे, पहिल्यांदाच आले खाय. तुम्ही खाल्लंय का इथं कधी? तर आज बर्थडे म्हणून आज मिस्टर घेऊन आले चायनीज खायला. बघू केक वगैरे काय कापला नाही, केक काय कोण खात नाही म्हणून केक वगैरे काय कापला नाही. वैभव खाली बस. ते वैभव मुलांना कुठे बाहेर फिरता येत नाही, घरातच करते. ते मॅच चालू आहे, IPL कोणाची चालू आहे काय वैभव? हे वैभव काय हाय कर, हाय कर, हाय कर, असं हाय, असं कर, हाय कर, हाय. इकडे बघ, मोबाईलकडे बघ, हाय बोल, हाय. दे ना, असं कर. टाटा. हे छान वाटतं ना, पण एकदा घर असं बांधलं की असं कर, छान वाटतं. फोटो पण छान वाटतं, डिझाईन खूप छान केलं आहे ना, छोटंसंच आहे पण छान वाटतं. स्वामी समर्थांचा फोटो आहे. नाही करावं लागतं ते. हे बघ मॅच चालू आहे, आता इथे दिसणार नाही, उजेड येतोय. वैभाची इथं मस्ती चालू, बाहेर रस्ता, बाहेर रस्ता. आणि चांगली गोष्ट म्हणजे माझे 890 सबस्क्रायबर झाले, ते पण लॉंग व्हिडिओला नाही. 90 कसं 900 झाले पूर्ण झाले, 900 कंप्लीट झाले आज. ते पण आज माझा बर्थडे आहे, 900 कंप्लीट झाले. फक्त आता 1000 होण्यासाठी फक्त आता 100च बाकी आहे. द्या, हे बघ उलट दिसतंय, थांब मिस्टरांच्या मोबाईलमध्ये दाखवते. हे बघा 900 कंप्लीट झालेत माझे, फक्त आता 100च बाकी आहेत. प्लीज प्लीज पटापट सबस्क्राईब करा. म्हणजे जे काय 100 आहेत ना, 100च्या वरती पण करा, 100च्या वरती पण होतील. पण काय कसं असतं, वर्षाच्या आतमध्ये जे वर्षात 1000 कंप्लीट करायचे असतात. आता झालेत माझे 900 झालेत, फक्त मला आता 100च बाकी आहेत 1000ला. अजून करा. आणि आपले 4 दिवस व्हिडिओ येऊ नाही शकले, कारण माझी तब्येत खूप बरं वाटत नव्हतं, त्याच्यामुळे व्हिडिओ आले नाही. आता बघू आता कधी ऑर्डर दिले ना, आता बघू कधी येतो ऑर्डर, आणि मग खाऊ आणि मग घरी जाऊ. हे येतं ना त्याच्यात, मला लय खूप आनंद होतोय. आणि 1000 असे बघता बघता हे होणार आहे, कम्प्लीट होणार आहे. तर आम्ही ट्रिपल राईस मागवलेला, म्हणजे अंडा आणि चिकन मिक्स. तर आधी आम्हाला सूप दिलं वैभवच्या पप्पाला आणि मला. मी जास्त काय पित नाही, पण कसं कधीतरी जर खाल्लं ना तर मग छान वाटतं खायला. हे सुक्कं मागवलं ना, तिला सुक्कं नको, तिला आता सूप पाहिजे, मग सूप टाकून दिलं तिला. खा खा, चमचा पाहिजे मग आता तिला. देवा कसं करायचं, चमच्याने खा, पण सांडू नको, सांडू नको काय. तर मी म्हटलं की खाताना थोडा व्हिडिओ बनवू. वैभवचे पप्पा ओरडत होते मला की बंद कर बंद कर, म्हणून म्हटलं नाही जाऊ दे, व्हिडिओ दाखवायला का हरकत आहे, आपण खातोय काय ते. आणि हे कधीतरी खाल्लं तर चांगलं वाटतं. आम्ही कंपल्सरी तर खात नाही, आणि मला तर आवडतच नाही कंटिन्यू खायला. आणि मी बाहेरचं मी काहीच नाही, वडापाव पण खात नाही आणि काहीच खात नाही. कधीतरी मनाला वाटलं तर, आज माझा बर्थडे होता तर म्हटलं जाऊ बाहेर खायला. आणि कधीतरी ठीक आहे बाहेरचं खाणं, पण कंपल्सरी नसतं चांगलं खायचं. म्हणजे बाहेरचं चांगलं नसतं शरीरासाठी.
जर का हवा असेल काय तर घरीच बनवून खायचं. आणि मी काय करत होते, जे चिकन होतं ना ते वैभवच्या पप्पाच्या ह्याच्यामध्ये टाकत होते, कारण मला म्हणजे जर मनाला वाटलं ना थोडंसं खाऊ एक पीस तर मी खाते, आणि जे मला नको हवं असेल ते वैभवच्या पप्पाला देऊन टाकते. तर मी वैभवच्या पप्पाला देऊन टाकत होते सगळं, आणि बाकीचं सूप पित होते. तर सूप पिऊन झाला आमचा, आणि इकडे राईस आला आणि चटणी आले. तर छान होतं तसं, आणि खूप दिवसांनी खाल्लं ना की जरा वेगळी टेस्ट येते, कारण सवय नसते ना त्याच्यामुळं. तर बघा किती छान दिसतंय. आणि झाली बड्डेची पार्टी आमची. वैभवचे पप्पा म्हणत होते पटापट खा, कारण वैभवी खूप त्रास देत होती. तर वैभवी मध्ये मध्ये मागत होती भात, तिला थोडा थोडा देत होते. तर लहान मुलांना पण हे चांगलं नसतंय खाणं. तरी ती खूप हट्ट करत होती, आणि तिथे जी बॉटल ठेवलेली कसला सॉस होता माहीत नाही, पण ती मागत होती दे 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 जबरदस्ती करत. तर मग एक एक थेंब देत होती, जास्त नव्हती देत मी तिला. जास्त कोबी देत होते खायला, आणि ते कुरकुरीत असते ना, ते काय काय म्हणतात माहीत नाही, नूडल्ससारखं ते दिलं खायला तिला. जास्त काय दिलं नाही खायला, पण ते हट्ट केल्यावर तिला द्यावंच लागतं. अजिबात ऐकत नाही लहान मूल, तर द्यावंच लागतं. तर मला त्या चमच्याने येत नव्हतं खायला, म्हणून मी म्हणत होते जमत नाही मला खा. आता खाऊन झालं आणि आता घरी चाललो आहे. तर पिशवी घ्यायचे. आता वाजलेत किती, 8:30 वाजलेत. वैभव आतमध्ये, मी बाहेर उभे, माझं झालंय. पण एवढं चांगलं नव्हतं. त्यांना म्हटलं की आधीचं त्या आम्ही आधी पण जातो त्या दुकानामध्ये, तिथं म्हटलं की ह्यांचंच खरं करायचं असतं. यांच्या मनासारखं केलं ना माझ्या मनासारखं होत नाही. तर बाहेर रस्ता आणि एका बाजूला आहे. चला आता घरी जातो. कधी फोर्स करत नाही, आजच फोर्स केला. आज बर्थडे म्हटलं की घेऊन चला. 4 दिवस व्हिडिओ आला नाही माझा, कारण सॉरी, आता नेक्स्ट म्हणजे उद्यापासून मी 8 वाजताच टाकणार आहे व्हिडिओ. उद्यापासून 8 वाजता माझे रेग्युलर व्हिडिओ असणार आहे. एक पण दिवस सुट्टी, आधीमध्ये सुट्टी होईल माझी, कारण आधीमध्ये कसं बरं वाटत नाही, आणि कसं नव्हतं बरं वाटत. हां, बरं वाटत नव्हतं, खूप त्रास होत होता. त्याच्यामुळे व्हिडिओ नाही काढले, पण आता कंपल्सरी व्हिडिओ येणार आहेत माझे. तर चला आता जातो घरी, आणि घरी चल पण खूप कंटाळले आता मी. इथे व्हिडिओ इथे थांबवते.